आम्ही जे पण पाहासाठी झालो सगळ्या जागेतून वापस येतो. काही जमतच नाहीये. काही जमत नाही. ताल बिघडता पुरा. चला मामा ड्रायव्हर दिसतो तुमच्यासोबत. हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललो फिरासाठी. नमस्कार मित्रांनो. तर आज आमची दंडण निघाली कुठेतरी जायसाठी. कुठे जायचं हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही जसे जसे रस्ते निघणार आहे तसं तसं आम्ही घुसणार आहोत. सगळ्यात पहिला आम्ही गेलो आमच्या आजीच्या घरी जाऊन आमच्या आजीला भेटलो. तर आमच्या मामानं आम्हाला पहिलंच म्हणलं होतं का मी तुमच्या सोबत ड्रायव्हर दिसत आहोत. तर आम्ही मामाला म्हणालो चल बोर्डा तिकडे कपडे घेऊन चेंज कर, आमचं आबाजी अजून मायला भेटणं पण होऊन जाणार. तर आमच्या मामाच्या घरी कॅनचा बिझनेस पण आहे. तर आम्ही यांले मशीन दाखवासाठी गेलो होतो. तोपर्यंत आमचा मामा रेडी वगैरे होत आहे. तर आम्ही कॅनच्या मशीन वगैरे पाहत होतो. तोपर्यंत मामा आमचा टिपटॉप होऊन रेडी होऊन गेला. त्याच्यानंतर आम्ही जायसाठी निघालो. तर मामाची तयारी वगैरे झाली. मस्त मामा टिपटॉपाचा दिसत आहे, आमच्यापेक्षा पण चांगला. त्याच्यानंतर आम्ही अजून गाडीमध्ये बसलो. माहित नाही येताना मस्त जागा झाली होती. आता जागाच नाही होत होती. ते मागं पुढून कशी तरी त्यांनी बिचारे बसले. आता मी इथं मोठली आहोत, मला त्यांनी पहिले सीट देणार असं. आम्ही आता कुठं चाललो आम्हाला माहित नव्हतं. तर आम्ही या जागेवर येऊन थांबलो. तर या ठिकाणी मामाने गाडी थांबवली. अजून श्वेताताईला पाठवलं का विचार म्हणून काहीतरी दाखवासाठी मामाने इथं आम्हाला थांबवलं. तर आम्हाला माहित नाही काय दाखवासाठी थांबवलं. तर आम्ही असेच तुरु चाललो मामाच्या मागं. तर आम्ही येऊन बघितलो का या गावाला एक विहीर आहे. तर सगळेजण आम्ही नाही का चौघजण टोंगू पाहत होतो विहीर मध्ये. तर आम्हाला एक कासव दिसला. तर आम्ही टोंगू पाहत होतो. त्याच्यानंतर अजून मामाच्या मागं जासाठी निघालो. मग मी चाललो यांच्या मागं मला इथं काही माहित नव्हतं यांनी का पाहासाठी चालले. तर कॅम्पर लागेल माझा पावसात दिवस आहेत पायऱ्या सर. मग कुठं आलो आपण इथे सांग. गावाचं नाव आहे इकडं नाही रे वल्लीच आपलं गाव. अजयपूर नाही. गावाचं नाव आहे टेमटा. अंदाजे आपलं अंगणवाडी केंद्र लिहून आहे खाली लिहून आहे टेमटा. तर होऊ शकते भामटा बी राहू शकते गावाचं. पण इथं आपण का करायला येतं सांग. आपण आलो एक विहीर आहे इथं पुराणा काळातली, ज्या विहिरीला पायऱ्या आहेत मोठ्यावाल्या, पण त्या बुजून आहेत आता. आता दिसत नाही ते काय आहे. आपण जेव्हा पायऱ्या उतरतो डायरेक्ट महाकाली मंदिरामध्ये भुयारा म्हणजे सगळे आहे. म्हणता एक वेळ म्हण तू. आपण जेव्हा या पायऱ्यातून जर आतमधून गेलं भुयारा सारखं तर डायरेक्ट महाकाली मंदिरात पोहोचतो. अच्छा. घोडा जात होता म्हणजे डायरेक्ट कमी एवढा खोल आहे, म्हणजे इथून डायरेक्ट घोड्यावर माणूस सरळ जातो. घोड्यावर? हो एवढं मोठं आहे ते भुयारा. हो आहे ते, म्हणजे मी ऐकले. तर आम्ही मस्त एक्साइटमेंटने गेलो होतो का पाहासाठी चालले रे बापा एवढ्या गोष्टी करू म्हणून. तर मला समजलं काही नाही का पाहासाठी गेले होते. तर त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. काही अजून मामाचं डिस्कशन सुरू झालं होतं का साफसफाई केलं पाहिजे म्हणून त्या जागी. कचरा तर मरून उन्हाळ्यात कचरा मरून जातो. पण मी काय म्हणतो इथे आहे तसं पुरातन काळातलं थोडं साफ ठेवायला पाहिजे जागा. समज झगडते की आपल्याला वाटलं पाहिजे काही दोघा जणी बरोबर बोलत नाही, एकामेकाचं झगडत राहते. तर अप्पू त्या श्वेताताई अजून माझी तारीफ करत होती का आम्ही फक्त दुसऱ्या समोर झगडत राहतो, नाही तसे मस्त मिळून मिसळून राहतो म्हणून. तर आम्ही ते पाहून झाल्यावर जायसाठी निघालो मस्त गाडीमध्ये बसून अजून डबल. तर आमचं इथे डिस्कशन सुरू होतं का आता आपण कुठं जायचं म्हणून, कारण की आम्ही काहीच प्लॅन नाही केलो का आपण इथे जाणार घेणार म्हणून. तर त्याच्यानंतर आम्ही आता कुठं चाललो हे तर आम्हाला माहित नाही, पण आम्ही मस्त चाललो. आता झोपल्या मारुतीला पोहोचून गेलो असंच पाहता. आम्ही तर इथं फर्स्ट टाइम आलो होतो आणि इथं मस्त येऊन पाहिलो का मस्त बंदरागीन दिसत आहे. मला तर बहुत भीती वाटत होती बाप्पा अंगावर असते का काय का म्हणून माझ्या. तर आम्ही मस्त अंदर वगैरे गेलो आणि इथं बघितलं का मस्त खेळाचं पण सामान आहे, झुला मस्त आहे, अजून मूर्ती वगैरे आहे आणि मस्त लोक घेऊन पूजा वगैरे करत आहे. इथं हनुमानजीची मूर्ती आहे झोपून असलेली. तर आम्ही तिथं पण गेलो बघासाठी. चंद्रपूर जिल्ह्यातील झोपला मारुती देवस्थळ आहे. हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे निसर्ग पर्यटक केंद्राजवळ स्थित आहे आणि भक्तांसाठी एक उल्लेखनीय स्थळ आहे. झोपला मारुती किंवा स्वतः हनुमान म्हणून ओळखले जाणारे येथे विश्रांती घेतलेल्या हनुमानाची मूर्ती आहे. जर तुम्ही भेट देण्याचा विचार करत असाल तर ते अजयपूर मध्ये चंद्रपूर पासून सुमारे 25 किलोमीटर दूर आहे. मंदिर मध्ये गेल्यानंतर मग आम्ही गेलो झुल्यासाठी, कारण की तिथे अनेक प्रकारचे झुले आहे. मग आमचे मामाश्री बसले झुल्यावर. अजून मामाश्रीचा भाड
सांभाळण्यासाठी माझी बहीण तिथे गेली आहे. वजन सेम आहे का? मग आम्ही विचार करत होतो का कुठं कुठं जाऊ म्हणून. तर अपेक्षाताई मस्त आपले फोटो वगैरे काढत आहे. तर आम्ही मस्त धावत धावत जात होते काहीतरी पाहासाठी. तिथं बहुत सारं पाणी घेऊन. जर तुम्ही झोपला मारुतीला आले असेल तर तुम्ही सांगायचं हे काय वेळ, तर बिलकुल मंदिरच्या साईडलेच आहे. ठीक आहे, पात्रे बंदच होते ना, आपण पाच परत. तर ती नदी बघितल्यावर आम्ही गेलो आमच्या पूर्वजांना भेटासाठी. तर आम्ही इथं बघत आहोत एकमेकांना. बंदर की गँग दुसरे एक बंदर को देखते हुए. तर इथे येऊन मस्त वाटत होतं कारण की इथं बहुत सारे प्रकारचे स्टॅच्यू आहे ॲनिमलचे आणि झुले पण मस्त छान आहे. आम्ही तिथं पण गेलो होतो. मग अपूताई मी अजून राखी वरती चढलो होतो आणि इथून मस्त व्ह्यू दिसत होता. आम्ही मग येताना खालतं मस्त व्हिडिओ वगैरे काढलो, फोटो वगैरे मस्त तिथे खूप छान निघले. मामा आमच्या सदम्यात जाऊन बसून आहे. तर मी नाही का वरतून बघितलं येता येता माझी मामा अजून चुटकी अजून श्वेताताई काय करता येतं, कारण की चुटकी अजून श्वेताताई वरतं नाही आले होते. तर मग त्याच्यानंतर आम्ही बघितली तर मस्त लोक वगैरे चढत आहे. तर लोक म्हणजे आमची दोघं आहे. मग मला पण म्हणले चढ म्हणून, कारण की मला तर भीती वाटत होती. कारण की मला असं वाटतं का माझं वजन बहुत जास्त आणि मी चढलो ना नाही का रुकूनच जाणार ते. मग मामा सांगत होता का असं असं चढ म्हणून. मग यांच्या दोघाले पाहू मी चढलो. मला तर पलटाले बरोबर भीती वाटत होती. मग आम्ही पलटलो, फोटो वगैरे काढलो चांगल्याने. त्याच्यानंतर आम्ही झुलासाठी गेलो होतो. मस्त एक जण जाऊन मस्त झुलत होते मामासोबत. पण माझा व्हिडिओज नाही निघला कारण की माझ्या बहिणीने माझा व्हिडिओज ऑनच नाही केला होता. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागली होती तर मस्त आम्ही खासाठी गेलो बंदरावानी, कारण की आम्हाला मस्त भूक लागली होती. झोपला मारुतीच्या बाहेरच आहे मस्त स्टॉल वगैरे लागून आहे. तर मी एक किचन पण घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो चिचपल्लीला. तिथे जाऊन मस्त आम्ही चाय वगैरे पिलो, मस्त गोष्ट घेऊन करू. मग विचार करत होता आता कुठं जाणार आहोत. तर या कप मध्ये चाय बहुत थंडा वाटत होता आमच्या मामाला. तर आमच्या मामाने म्हणलं का चाय बहुत थंडा दिला त्यांनी. तर ते काकाजी म्हणले नाही यामध्ये चायच थंडाच वाटते. त्याच्यानंतर मग आम्ही जासाठी निघालो. आम्ही झोपला मारुतीवरून जेव्हा चिचपल्लीला येत होतो तो मस्त असा व्ह्यू दिसत होता. म्युझिक आणि पिक्चर मध्ये दाखवते तसंच एकदम वाटत होतं. मग आम्ही विचार केलो का आम्ही जाणार आता बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये चिचपल्ली. तर सगळ्यात पहिला आमची मामाश्री जात आहे. त्याच्यानंतर मी मग आमची दंडारपूरनी अंदर चालली गेली. मग तिथं बसून होते काकाजी, त्यांनी आमच्या मामाश्रीची साईन वगैरे घेतली. तर आम्ही अंदर चालले गेलो. श्वेता कुठं आहे? इथे एकदा खूप भयंकर आग पण लागली होती असं आमच्या मामानं आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मामानं आपल्या फ्रेंडला कॉल केलं. आज आम्ही आलो बांबू प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली. हे आमच्या सोबतचे महिला मित्र, हे आमच्या सोबतचे मामा लोक. मग मामाचे फ्रेंड वगैरे आले. त्यांनी आम्हाला सांगितलं कोणकोणत्या प्रकारचे बांबू आहे, कुठं आहेत आणि सगळं सामान बद्दल दाखवलं. अजून बांबूपासून बनलेल्या गोष्टी पण त्यांनी दाखवल्या. आम्ही बॅडमिंटन खेळासाठी पण गेलो होतो. हे सगळं जे तुम्हाला आता दिसतंय ते सगळं बांबूपासूनच बनलेलं आहे. आम्ही बॅडमिंटन मस्त खेळलो इथं आणि खूप मजा पण आली. त्याच्यानंतर आम्ही क्लासरूम बघासाठी गेलो होतो आणि हे पण सगळं बांबूपासूनच बनलेलं आहे. एकदम जसे आपले क्लासरूमचे बेंच वगैरे होते ना, एकदम तसंच वाटत होतं जेव्हा आम्ही इथं बसलो होतो. आणि सगळं बांबूपासून बनलेलं आहे. तो असं अलग पण वाटत होतं का बाबा बांबूपासून इतकं सारं बी बनू शकते म्हणून. त्याच्यानंतर जे आम्ही बघासाठी गेलो आम्हाला झटकाच बसला. पण छान वाटतं, हे राखी पण छान वाटतं नाही का. म्हणजे कसं एखादी वस्तू जर आपण नाही का एखादी पुस्तकाचं ओपनिंग करायचं आपल्याला, तर त्यांना कसं माहिती आहे का, म्हणजे जसं की ओपनिंग करायचं आहे त्या ठिकाणी कसं आपण म्हणजे काही ठिकाणी देण्यापेक्षा नाही का असं गिफ्ट ट्रॅक करून देण्यापेक्षा तर आम्ही फर्स्ट टाइम बघितलं बांबूपासून बनणारे नेकलेस, इयरिंग, बुक मार्कर, अजून असे बहुत सारे प्रकारचे काही ना काही तिथे बनवून होते. तर आपण इथे येऊन सामान पण घेऊ शकतो आणि इथं आपण येऊन शिकू पण शकतो. चिचपल्ली येथील बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर 2014 मध्ये स्थापन करण्यात आले होते. हे केंद्र बांबूच्या विविध उपयोगावर प्रशिक्षण देते, जसे की बांबू फर्निचर बनवणे, बांबू हस्तकला आणि बांबूच्या इतर उत्पादने. तर काकाजींना आम्हाला मस्त झाडाबद्दल सांगितलं बांबूच्या आणि अलग अलग प्रजाती दाखवल्या. मला व्हिडिओच्या लास्ट मध्ये दिसणार. तर आम्ही बघत अंदर पण होऊन गेला होता. त्याच्यानंतर आम्ही जासाठी निघालो. चंद्रपूर पेक्षा दिसत होतं. पाण्याची टाकी. हो, पाण्याची.
वरचढ करता येते टाकी जात होतो पण आता राहू दे. टाइम गेला दिवसा म्हणजे पूर्ण दिसलं. तुम्ही आणखी एकदा याल ना तर आपण जाऊ. तर बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरच्या साईडलाच एक खूप मोठी हनुमानजीची मूर्ती आहे. चौघं मिळून तिथं चाललो कारण की आमचे मामा आपल्या फ्रेंडच्या घरी जाऊन होते, तर तुम्ही तिथं जाऊन बघा म्हणे. तर आम्ही इथं आलो फर्स्ट टाइम, तर आम्हाला माहित नव्हतं असं पण आहे म्हणून. तर इथं बहुत छान प्रकारे मंदिर होतं. आम्हाला माहित नव्हतं का जाताना आम्ही डबल इथं येणार म्हणून बघासाठी. खूप छान अशी मूर्ती वगैरे दिसत, एकदम लाइटिंग वगैरे लावून. इथं आम्ही असंच इथं घुमत वगैरे होतो, तर आम्ही बघितलो का एक तर इथे नाही का वाढदिवस सेलिब्रेट करत होती. तर आम्हाला बघून ताईनं म्हणलं का या तुम्ही पण या केक खासाठी. तर मी पण गेली होती. अजून ते श्वेता यांना पण बोलवलं होतं या केक खा. मला केक बहुत जास्त आवडला. मग मी त्यांना 2-3 वेळा मागून नाही का केक खाली, तर त्यांनी पण दिले, तर मस्त वाटलं. आमच्या सगळ्यांना त्यांनी केक वगैरे दिले. आम्ही त्यांना विश वगैरे केलो हॅपी बर्थडे वगैरे म्हणून. तर त्याच्यानंतर आमचे मामाश्री पण येऊन गेले होते. आम्ही विचार केलो का आता कुठं जेवण करायचं, तर आम्ही गेलो विलेज वॉक मध्ये. इथं मस्त एक नंबर जेवण बी भेटतं, अजून एस्थेटिक पण, अजून फोटो पण बहुत छान निघतात. आम्ही फर्स्ट टाइम इथं आलो होतो. आता माहित नाही कसं वगैरे जेवण होते, तर आम्ही एक्साइटमेंट मध्ये होतो. तर सगळ्यात पहिलं मी गेलो. तर आम्ही फर्स्ट टाइम इथं सगळेजण आलो होतो. आम्हाला माहित पण नव्हतं अंदरून असं वगैरे दिसते म्हणून. नावानुसारच विलेज वॉक असं आहे. इथं सगळे विलेज वानीच थिंग आहे, जसं की आहे बैलगाडी आहे, झोपड्या पण तसेच आहे. सगळ्या इथं झोपड्या आज बुकिंग होते कारण की कोणाकोणाची तरी वाढदिवस होती म्हणून. तर मी असेच बघत होतो झोपड्या कशा घेऊन दिसते म्हणून. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केलो का इथे फोटो वगैरे काढणार, तर मी आखरी फोटो काढली. तर इथं वातावरण पण खूप छान वाटत होतं, तुम्ही पण बघू शकता. तर मीच मस्त इकडे नाही का आल्याबरोबर इकडं तिकडे दांदरायला लागली का आहे म्हणून, कारण की मलाच नाही माहिती इथं काय काय आहे म्हणून. तर मी सगळ्यात पहिलं नाही का वरती चढून गेली होती कारण की इथं मस्त डेकोरेशन वगैरे करून होतं. तुम्हाला जर डेकोरेशन करून पाहिजे त्यांनी इथं करून देणार, अजून पैसे पण घेणार. तर इथं मस्त एक असं डिस्कशन सुरू होतं का बोलवणार म्हणून. हो तुम्हाला खायचं नाही संडेच तर भाजी पोळी खायची आहे. कुठे आहे बिर्याणी? राईस मध्ये बघा सगळ्यात सिंपल. तर आम्ही विचार केलो का आता बिर्याणीच बोलवणार. तरी पण आता मी बघत होतो कसं आहे म्हणून विलेज वॉकचा मेन्यू तर खूप छान वाटत होतं. तर अशाच प्रकारे जेवण पण छान राहील अशी आम्ही उमेद करतच होतो. पण इथं डिस्कशन असं सुरू होतं का असं वाटतं कोणत्या मिशनचीच गोष्ट सुरू आहे. तर आम्ही पक्क ऑर्डर केलो का बिर्याणीच खातो म्हणून आता. तर त्याच्यानंतर आमचे आले पापड आम्ही मस्त खायला लागलो कुतर. मी फक्त व्हिडिओमध्ये खाताना दाखवासाठीच खालो कारण की मला माहित होतं का इथं मला बिर्याणी पण मस्त खायची आहे. तर बाकी लोक मस्त पापड वगैरे खात होते. तर मी इथं मला माहित होतं का आज बिर्याणीच मी मस्त पोट भरून खाणार होतं. तेले मस्त खाऊ दिलं पापड. मी फक्त त्यांच्या ओरडच पात राहिलो. मग त्याच्यानंतर मग आमचं असं सूप येऊन गेलं. तर आम्ही सूप पिणं वगैरे सुरू केलं. तर आम्हाला जास्त सूप वगैरे आवडत नाही, तरी पण आम्ही पिणं करून टाकलं. तर माझ्या बहिणीला सूप गिन आवडत नाही, मंचुरियन खायला वाटतं म्हणते इथे. तर अपूताईने आमच्या मामाशीला बहुत जास्त सूप आवडते. तर मी माझ्या बहिणीनं त्यांना देऊन दिलो. आम्ही काच करणार होतो. मग उरला फुरलेला पापड पण खात होतो त्याच्यासोबतच. मग मी तर माझ्या बिर्याणीचीच वाट पाहत होतो कधी बिर्याणी येणार म्हणून. मग पायता खाऊन घेऊन झालं आमचं. मग बिर्याणी पण येऊन गेली. तर मग दादा मस्त सर्व करायसाठी आले होते. तर मी बघतच होतो मला कधी भेटणार म्हणून. तर मी वाटच पाहत होतो कारण की मला तर बिर्याणी बहुत खायची होती. तर मग मला तिथे जास्त पीस वगैरे वाटत होते. मी ते पीसवाले प्लेट मामाला मागितलो. छान बिर्याणीची प्लेट दाखवतो म्हणलो पण फोकसच नाही गेला. माहित नाही का बरं झालं नाही केलं तर, कारण की इतकी टेस्टी बिर्याणी होती ना, नजर पण लागली असती. मला तर असंच वाटत होते का सगळेजण टपू नाही कधी खायला भेटणार म्हणून बिर्याणी. कारण की दादाची वाटच पाहत होती का असं वाटत होतं. कारण की जसे निंबू आणि कांद्यावर त्यांनी हात फिरवला तर वाटतच होतं बापा सगळ्यालाच खायचंच आहे म्हणून. तर सगळ्यात पहिलं मी मामाला म्हणलं चल आता तूच खाणं सुरू कर म्हणून. तर मामानं खाणं वगैरे सुरू केलं. तर हातानेच नाही का चांगलं व्यवस्थित जेवण करता येते, बिर्याणी पण खाता येते. पिसं कशी चमच्यानं खाणार आहे.
तर मग सगळेजण खाणं वगैरे सुरू केलं. ते फोकस काय चांगल्यानं आलं नाही, मी चांगल्यानं काढतो म्हणून, बिर्याणी कशी दिसते म्हणून प्लेटमध्ये. ते तिच्या पप्पासोबत बोलत होती, तर मग फोकस काही निघत नाही. म्हणलं चला आता मी याचं किती वेळ तोंड पाहणार आहोत. तर मी बिर्याणी खाणं सुरू केलं होतं. इतकी मस्त होती का बापरे बाप, वाटलंच नव्हतं हिची बिर्याणी पण बहुत टेस्टी जाणार म्हणून. अजून हिची ग्रेव्ही पण आणि रस्सा पण एक नंबर होता. का बाबा तुम्हाला व्हिडिओ पाहून समजणार आहे, पण तुम्ही जर तिथं जाणं तुम्हाला बिर्याणी एक नंबर वाटणार. बापरे बाप का पिसं होते एकदम वा 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 म्हणण्यालायकच होते. मग आमचं जेवण वगैरे झालं, एक नंबर जेवण होतं. का सांगू आता, सांगून पण नाही सांगू शकत, इतकं मस्त जेवण होतं. तर अप्पू ताईच बिल देणार होती, तर मग आम्ही अप्पू ताईला बिल दे वगैरे म्हणलो. त्याच्यानंतर आम्ही नाही का वापस येऊन गेलो गेटच्या बाहेर, आणि गेटच्या बाहेरच एक दुकान आहे पानवाल्याचं. तर मग सगळे लोक नाही का पान वगैरे खायचे, फक्त मला सोडून, कारण की मला पान वगैरे घेऊन जास्त आवडत नाही. त्याच्या बाहेरच असतं आग वगैरे लागून होती, तर मस्त हात आपले शेकत वगैरे होते. त्यांचं पान वगैरे खाऊन घेऊन झाल्यावर आम्ही घरी जायसाठी निघालो. मामांना आम्हाला सोडून दिलं आमच्या घराजवळ. मग आम्ही सगळे मामाला मिळून थँक्यू म्हणालो आम्हाला फिरवण्यासाठी आज. मामाजी थँक्यू मामाजी. अप्पूबाई थँक्यू. याच्यामुळे आम्हाला 1500ची बिर्याणी फुकट खायला भेटते. असा होता आमचा दिवस. तर तुम्ही सांगायचं तुम्हाला आमचा ब्लॉग आजचा कसा वाटला. चला गाईस, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बांबू आहे हा, त्याच्यानंतर तो अलिवेरी आहे, त्याच्यानंतर ब्लॅक बांबू सुद्धा आहे. आता तिकडे जाण्यासाठी असं जावं असं म्हणजे टोटल कसं 82 प्रजाती यातून लावलेलं आहे. एका प्रजातीचे 9 झाड आहेत समजा. हां 9 हे आहे तो डॉड व आगोस्पुलिया म्हणून अमेरिकेचा बांबू आहे. वाढत नाही का मग? नाही वाढवतो वातावरण खूप झालेलं पाहिजे ना. हा वालगिरी ब्लॅक आहे, याच्यामध्ये 3 जाती आहेत, येल्लो आणि ब्लॅक असे 3 जाती आहेत त्याच्यामध्ये. उसासारखंच दिसतं. पुन्हा दुसरा एक ब्लॅक वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक बांबू हा वेगळाच आहे. गार्डन मध्ये आपल्या वामिल बुद्ध आहेत. बांबू सुद्धा सगळे बांबू. अरे बाबा हे सगळे नाही का जासाठी आहेत बाहेर अर्ध स्टेट पूर्ण. म्हणजे एवढे बी आपण नाही नेऊ शकतो, कारण की आता जसं जे सर्कल मांगणी जास्त आहेत त्या सर्कल हे सगळे बांबू चालू आहे. आता ते लावलेले आहेत ना, त्याची पूर्ण प्रत्येक प्रजाती आहे ते लावलेले या ठिकाणी. एवन की म्हणजे वेली हा वेलीवाला बांबू का? अरे जंगलात दिसते रे मग मला कधी कधी. नाही आता गडचिरोली जंगलामध्ये पेट्रोलिंग मध्ये दिसे बांबू असा. हा प्रकार नाही का? तर मग असं मोठा काय समय काढ भेटो का पुढं का टाकलं तुम्ही ना भाई. पंढरीला ठेवलाय आपण. पंढरी आहे ना? साहेबाकडे होतं पंढरी. आता साहेबाकडे आहे का? बंगल्यावरच आहे. बंगल्यावर आहे पंढरी. पंढरी पण आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर गिरीधरले पण 4 वर्षापूर्वी चंद्रपूरला. अरे गिरीधर कुठेतरी सासवडीकडे आहे का तिकडं? मी त्याला बुजुर्ग बोललो त्याला इकडं आहे ना, तो वर्षापूर्वी आहे चंद्रपूरच्या. नागपूर रोडचं का? नाही नाही, पहिला होता राजूरा साहेब. बरोबर. हो 16 इंचीचा आहे भाई. 16 इंची. याला काय लागू नाही. प्रत्येक बांबूचं नका वेगळी व्हरायटी आहे. आता काळा बांबू सारखा दिसते पण हिरवा आहे. हा कोणता बांबू? तो आहे रोस्टट आहे. आणि कडक आहे पण बहुत जबरदस्त. मॅक्सिमा हवा लागा एवढा किती का? त्याला ते झाडू होते. हो का? झाडू दे
झाडू बनवायचं झाडू बघा ते आहे ना, जसं गडचिरोली जिल्ह्यामध्ये भीमराव ते लोक आदिवासी लोक जे आहे ना ते तयार करतात झाडू. ते मला वाटतं 40 ते 50 रुपयामध्ये विकतात. बरोबर. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा येते तर मार्केटमध्ये ते दुकानदार सेल करते, त्यांनी नाही का म्हणजे 100 रुपयापर्यंत खरेदी करते आणि विकते किती 150-200 रुपयापर्यंत रेट. डबल टेबल रेट त्याच्यामध्ये आपल्या गावाकडे कोण आणत होते झाडूच राहते. झाडूचा प्रकार बाहुबली 3 पिक्चर म्हणून नाही काय तो बाहुबली बोलणं टूप आले गेलो तुम्ही 4 तास पिक्चर होता तो पागल होऊन गेला माणूस बाहुबली 3 आला म्हणून. तुझी फ्रेम आहे का बांबूची तवे आहे माझी नवीन फ्रेंड पण. हे सिक्किम काहीतरी सिक्किम वाला आसाम गोल्ड बांबू. आसाम गोल्ड आता माहिती लागला का? हो हा नवीन वाला. त्याला आहे ना ते थोडे आहेत ना, हे आहेत सावरिंग आहे. हा ब्लॅक बांबू आहे आणि तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी वेगळी आहे. ब्लॅक आणि हिरवा एकच सेकंड लागला. हा कसा आहे 3 महिन्याच्या नंतर तो ब्लॅक होती ते वरून. अच्छा असं आहे. म्हणजे असं आहे म्हणजे पहिले हिरवाच होती तो. हा पहिलं कसं जाताना तो म्हणजे कसं माहिती का तो ग्रीनच राहते तो. हा आता ब्लॅक होते झाल्यानंतर तो ब्लॅक पडतो. जसं तो ब्लॅक वेगळा आहे, हा ब्लॅक वेगळा आहे. हो तो वेगळा ब्लॅक आहे आणि हा थोडासा मोठा पण आहे बांबू. त्याच्यामध्ये भरून चिकन भरून करते. चिकन बांबू चिकन बहुत बेस्ट लागतं. पोकड आहे का पुरा बांबू? पुरा पोकड आहे. नाव काय याचं? चिकन बांबू. चिकन जास्त बांबू होते पाहिजे मोठं मोठं. मामी आणि मामा सेम आहे म्हणजे चिकन बांबू खाले. चिकन मामी पण नाही का असंच बोलते. जपान जपानचा बांबू. जपान हो हा बड्या घरी पण आम्हाला रोप आहे का? क्लाइंबर बांबू. ठीक आहे जमते ना. हे असे काहीतरी पाहिजे तर हटके दिसते माणसाला. म्हणजे म्हणलं बांबू होतं लोकांना वाटतं खोटं आहे की नाही. आपण म्हणून बांबू तो म्हणून नाही वेलो म्हणून बेलवाला बांबू. वाढतच चाललं समज. क्लाइंबर बांबू. अंदमान निकोबारचा वेतो बेलवाला. पांढरा पांढरा बांबू. व्हाईट ड्रॅगन बांबू. ज्या आपण मागच्या बघत आहे हे व्हाईट बांबू आणि हा ब्राऊन बांबू.